नमस्कार. आज आपण आलेलो आहोत नारुडी या गावात. नारुडी या गावात येण्याचं कारण म्हणजे झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या वातावरणाचा अंदाजच घेण्यासाठी आपण गाव खबरच्या माध्यमातून नारुडी या गावात आलेलो आहे. नारुडी गावातून आपण लोकांपर्यंत पोहोचणार आहोत, लोकांना विचारणार आहोत की तुमच्या आवडीचा उमेदवार कोण, तुमची पसंती कोणाला. आणि एक या नारुडीचं वैशिष्ट्य पण आहे की नारुडीतून स्वतः एक उमेदवार उभे आहेत. सौ मंगल नवनाथ फुले या झेडपीसाठी उभे आहेत. त्या या गावच्या सरपंच देखील होत्या आणि आपण आता लोकांशी त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. चला तर मग आपण उभे आहोत नारुडी गावामध्ये. आता येथील नारुडी गावच्या ग्रामस्थांकडून जरा झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात चर्चा करणार आहोत. दादा नमस्कार. आता झेडपी आणि पंचायत समितीची निवडणूक लागली आहे, तर कसं काय तुमच्या गावाचं वातावरण राहील? तुमच्या गावचे उमेदवार आहेत मंगलताई फुले आणि विरुद्ध सुवर्णा दरेकर. घड्याळाशिवाय पर्यायच नाही. तुमचं काय म्हणणं आहे दादा? काय म्हणता? घड्याळ घड्याळ. गावचा उमेदवार, गावच्या उमेदवारी असल्यामुळे घड्याळ. पंचायत समितीला कसं चालेल? पंचायत समितीला हा बुवा बहुत चालू 100% निकाल काय करायचं? 100% लागणार दोन्ही पण. काय म्हटलंय? दोन्ही पण चालणार, बुवा पण आणि घड्याळ. नमस्कार. आपण आता घोडेगाव पंचायत समिती गाणामध्ये आहोत आणि येथील जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याबरोबर आहेत एक ज्येष्ठ नागरिक. बाबा नमस्कार. नमस्कार. काय नाव म्हणले? शंकर पिंगळे. बाबा आता पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे, माहिती असेल तुम्हाला. हां. झेडपीची पण निवडणूक आहे, तर यामध्ये झेडपीसाठी कोण कोण उभं आहे माहिती आहे? नाव सांगताल? मंगल नवनाथ होले आणि दरेकर. बाईक नाव सुवर्णा देवीदास दरेकर. सुवर्णा. ते तुमची पसंती कोणाला असेल? आता आमच्या गावचा उमेदवार आहे ना मंगल नवनाथ होले, आम्हाला त्याची पसंती. शेवटी तुम्ही गावाचाच विचार करता, बरोबर. आणि पंचायत समितीसाठी कोण उभे माहिती आहे ना? कोण? कैलास भाऊ काळे हां आणि तो एक बिड्या नातू कोण काळे. हां, तर या दोघांमध्ये तुमची पसंती कोणाला असेल? आता आमचं पॅनलच आहे. ओके, म्हणजे तुम्ही कैलास काळे. ओके, कैलास काळे. चालते बाबा, धन्यवाद बोलल्याबद्दल गाव खबरशी. नमस्कार दादा. बोला. काय आता तुम्ही कुठले? आम्ही ना इथलेच आहे, नारोडी फाटा. नारुडी का नारुडी फाटा? नारोडी. नारुडीत ना? दोन्हीकडचे आम्ही. घोडेगाव गणातून तुम्ही घोडेगाव गणातच येत असाल ना? हा. तर घोडेगाव गणातून कोण उभे माहिती का तुम्हाला? झेडपीला ना. झेडपीला पंचायत समितीला कैलास काळे आणि ते काळे दुसरे कोणतरी कपिल काळे. कपिल काळे. तर या दोघांमध्ये तुम्ही कुणाला पसंती द्याल? कैलास काळे. कैलास काळे. कैलास काळे. आणि झेडपीसाठी मंगलताई नवनाथ होते. आता पंचायत समितीला कैलास काळेच का? त्यांनी भरपूर कामं केलेली, त्यांचा संपर्क पण चांगला आहे आणि लोकांच्या सुखदुःखात सगळ्यांनी सहभागी असतात ते, आणि कामं पण त्यांची आहे भरपूर. आणि झेडपीसाठी मंगलताई नवनाथ होले, ते आता आमच्या गावच्या 3 वर्ष झाले सरपंच. तुमच्या गावचेच आहेत म्हणून. हा, लोकनियुक्त सरपंच आहे. त्यांनी पण साहेबांच्या माध्यमातून चांगली कामं केलेली आहे, वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून. तुमचं नाव काय म्हणलं? वैभव पिंगळे. वैभव पिंगळे. पिंगळे. ओके, धन्यवाद दादा. तर आपण न्यू विग्नर स्पेशल मिसळ हाऊस नारुडी फाटा या ठिकाणी, तर काही मित्र बसलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. आता पंचायत समिती झेडपीची निवडणूक लागलेली आहे, हां, तर काय माहिती का कोण उभं आहे? माहिती आहे ना. कोण आहे मंगलताई फुले. झेडपीसाठी? हां, आणि पंचायत समिती कैलास भाऊ. विरोधी उमेदवार माहिती आहेत का कोण आहे? कपिल काळे, दरेकर. हां. तर तुमची या दोघांपैकी पसंती कुणाला असेल? आमचा गावचा उमेदवार म्हटलं आमची गावचीच पसंती असणार. झेडपीसाठी. हो. आणि पंचायत समितीसाठी? पंचायत समितीसाठी नाही सांगता येतं. आता दोन्ही मित्रच आहेत आमचे. कपिल पण मित्र आणि कैलास भाऊ पण आमचे मित्र आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला काय सांगू शकत नाही आम्ही.
तरी पण मंगलताईत आम्ही सांगू शकतो आमच्या मतदान गावचं. याकालाच देणार ना. हो मग ते पण ते कोणाला गुपित पसंत ठेवणार आम्ही. हा? ती गुपित ठेवणार पंचायत समितीचा पण पंचायत समितीला नाही सर. आम्ही मुंबईला असतो साहेब. मुंबईला असतो का? नमस्कार. नमस्कार. काय नाव म्हणले? स्वप्नील शंकर पिंगळे. काय मग? माझे उपसरपंच आहे. जिल्हा परिषदेला आता सुवर्णाताई देवीदास दरेकर आणि मंगलताई नवनाथ फुले यांच्यात जर आढावा घेतला तर दोन्ही पक्षातून अटीतटीची लढत चालू आहे. मागच्या इलेक्शनला त्यांनी बी काम केलेले आहे, पण आता काय झाले का नारोडीत गावचा उमेदवार असल्यामुळं सर्व ग्रामस्थांचा मंगलताई नवनाथ फुले यांच्या बाजूने कल दिसतोय. आणि पंचायत समितीला काय झालंय का एक ज्येष्ठांचं नेतृत्व म्हणून कैलासभाऊ काळे यांच्याकडे पाहिलं जातं आणि एक तरुणांचं नेतृत्व म्हणून कपिल भाऊ काळे यांच्याकडे पाहिलं जातं. त्याच्यामुळे दोघांचाही सुद्धा प्रचार तेवढा झंझावात चालू आहे. बाजी कोण मारण दोघांमध्ये? बाजी शेवटी आज तरुण वर्ग काय करतोय आणि ज्येष्ठ काय करते यांच्या हाती सर्वस्वी निकाल आहे. त्यामुळं निकालानंतरच 5 तारखेनंतर कळन का काय होईल ते. ओके ओके. बाबा नमस्कार. नमस्कार. जेडपीची निवडणूक लागलेली माहिती आहे? पंचायत समितीची जेडपीची. हा माहिती. तर जेडपीसाठी कोण उभे माहिती आहे का तुम्हाला? राष्ट्रवादीचे कैलास काळे आणि उले मग तर तुम्हाला काय वाटतं आता तुमची पसंती कोणाला आहे? आमची पसंती गढाळा. घड्याळाला. उमेदवारांचं नाव सांगा की. कैलास काळे आणि मंगल उले. मंगल हुले आणि कैलास कैलास काळे. बोकाळे. ठीक आहे. मग बरं आता पंचायत समितीला कैलास बोकाळे उभे आहेत आणि विरोधात माहिती आहे का कोण का उभे आहे तुम्हाला? दरेकर. नाही, कपिल काळे. कपिल. हा. या दोघांमध्ये तुमची पसंती कोणाला आहे? आता दोन्ही हे आता आमचं कैलास बन हे मंगल काळे आपलं मंगल उले. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव म्हणले? विकास पिंगळे. विकास पिंगळे. दादा आता जेडपी आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. हा. तर जेडपी साठी कोण उभे आहे माहिती का तुम्हाला? जेडपीसाठी मंगलताई नवनाथ हुले आणि देवदास दरेकरची बायको. तर या दोघांपैकी कोणाला तुमची पसंती आहे? दोघांपैकी आता आमच्या गावातले हे फुले आमची त्यांनाच पसंती. आणि पंचायत समितीसाठी माहिती आहे कोण आहे? पंचायतसाठी कैलास बोकाळे हां. आणि कपिल काळे. दोघांपैकी कुणाला पसंती आहे तुमची? दोघांपैकी कैलास बोकाळेलाच आहे. कैलास बोकाळेंनाच का? आहे जुना माणूस आहे. आता ही चांगली माणसं आहे दोन्ही पण. नमस्कार बाबा. जेडपी आणि पंचायत समितीची निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला? तर जेडपीला कोण उमेदवार आहेत माहिती का? उमेदवार हा आता हेच याचे ना आता हे हा आता इलेक्शन आहे. हा कैलास काळे मंगलताई. आता आपल्या पंचायत समितीला कैलास बोकाळे विरुद्ध कपिल काळे या दोन उमेदवार आहेत. यापैकी तुमची पसंती कुणाला आहे? आमच्या इथं काम करणारा म्हणल्यावर मंगलताई ते जेडपीला आहेत. जेडपीसाठी ते आहेत तुमच्या गावचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध सुवर्ण दरेकर आहेत. दोघींपैकी कुणाला पसंती आहे? पाहायला गेलं तर काय दोघांची पसंती आहे आम्हाला. ते काय एकटंच आहे असं काहीच नाही. ते फोन नाही उचलते बघा. बाबा नमस्कार. काय विशेष? जेडपी आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. हा. तर जेडपी साठी कोण उभा आहे माहिती का तुम्हाला? मंगल नवनाथ हुले बर विरुद्ध सुवर्णा देवीदास दरेकर. बर. यापैकी तुमची पसंती कोणाला आहे? आमची पसंती दरेकर. दरेकर. आणि पंचायत समितीसाठी कोण उभा आहे माहिती का? कपिल दे. कपिल काळे. चालते बाबा. धन्यवाद. हा. धन्यवाद. आणि शेवटी 12 वाड्यात 13 घोडे आणि इथं दर्या में खसखस झाड की पत्ते दर्या में खसखस या अशा गमती झालेली. काय झाले उमेदवार जास्त झाले
आणि पक्ष भरपूर झाले, त्याच्यामुळं कोणाची गॅरंटी लागेल हे सांगता येणार नाही. पण माझं तर मत एक असं आहे की एक गाव म्हणून सगळ्यांनी एकत्र यावं. ओके, धन्यवाद बाबा हा, बाकी बोलल्याबद्दल. काही नमस्कार दादा. रामकृष्ण हरी आता झेडपीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, उमेदवार माहिती आहे का कोण आहे तुम्हाला? आहेत ना. आमच्या नारोडी गावचे लोकनियुक्त सरपंच मंगलताई हुले हा. हे आहेत आणि गोडेगावचे माजी सभापती कैलास बोकाळे. आणि आता या दोन मध्ये म्हणजे झेडपीला मंगल नवनाथ हुले विरुद्ध सुवर्णा देवीदास दरेकर हां असा सामना होणार आहे. हां तर यामध्ये कोण बाजी मारेल? आमच्या मंगलताई नवनाथ शेट हुले या 100% विजयी होते. आणि पंचायत समितीसाठी कैलास बोकाळे विरुद्ध कपिल काळे उभे आहेत. तर यामध्ये कोण कैलास बोकाळे ना सर्वसामान्य माणसांच्या घरोघरी जाणारे, नेहमी सर्वसामान्यांना भेटणारे अशा पद्धतीचे आम्ही उमेदवार आहेत. धन्यवाद दादा. काय नाव म्हणले? माझं नाव हनुमंत आनंदराव हुले. धन्यवाद रामकृष्ण हरी. दादा. नमस्कार. नमस्कार, बोला. झेडपीच्या निवडणुका लागल्यात माहिती असेल तुम्हाला. बरोबर आहे. तर तुमच्या गावचे उमेदवार आहेत मंगल नवनाथ हुले मंगलताई नवनाथ हुले विरुद्ध हां बोला. सुवर्णा देवीदास दरेकर. हां. यामध्ये दोघींमध्ये कोण बाजी मारेल? मंगलताई नवनाथ हुले. का तर तुमच्या गावच्यात म्हणून? गावच्या म्हणून नाही, कार्याचा अनुभव आहे, शासकीय कामाण्याचा अनुभव आहे. गेली 3 वर्ष जवळजवळ 9-10 लाख दिलीप वळसे पाटील किंवा सिद्धार्थ आढळराव शिरोड लोकसभेचे खासदार यांच्या माध्यमातून त्यांनी 8-9 लाखाची कामं आणल्यामुळे त्यांना तो अनुभव असल्यामुळे ते निश्चितच बाजी मारतील. देवीदास दरेकरांनी पण भरपूर कामं केल्यात ना मतदारसंघात. नाही, कामं केली, पण आपली कामं आपण सांगा, दुसऱ्याची कामं सांगू नका. आपण जे कामं आणली ती 2020 पर्यंत झेडपी आपण हे झालेलं आहे, हे केलं. नंतर निवडणुका लागल्याच नाहीत. बरं, आता पंचायत समितीची पण निवडणूक आहे. बरोबर आहे. त्यामध्ये कैलासभाऊ काळे विरुद्ध कपिल काळे असा सामना होणार आहे. बरोबर आहे. यामध्ये कोण बाजी मारेल? सभापती कैलास बोकाळे. तेच का? तेच का आमच्या गावामध्ये बंधारे किंवा प्रत्येक गावाशी शेतकऱ्याशी संपर्क आहे. काही योजना आल्या आत्तापर्यंत, पंचायत समितीच्या जेवढ्या योजना आल्या तेवढ्या त्यांनी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवल्या. बंधारे प्रत्येक गावामध्ये त्यांनी केलेत आणि समाजाची बांधिलकी जास्त असल्यामुळे निश्चितच विजय त्यांचा निश्चितच आहे. तुमचं गाव म्हणजे आता गाव म्हणूनच विचारतो, तुमचं गाव कुणाच्या मागे उभं राहील? मंगलताई नवनाथ हुले, कैलास बोकाळे. ओके, धन्यवाद दादा बोलल्याबद्दल. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. झेडपीची निवडणूक लागली माहिती का? हो. झेडपीला कोण उभं आहे? मंगलताई नवनाथ हुले, आणि कैलास बोकाळे, परत आपले दरेकर आहेत, हा अजून कपिल काळे. कपिल काळे आहेत, परत इकडं अंकुश भाऊ झेडपीला मंगलताई विरुद्ध सुवर्णाताई असा सामना होणार आहे. हो, तर यामध्ये दोघींमध्ये कोण बाजी मारेल? मंगलताई नवनाथ हुले भारत. का बरं? ते तुमच्या गावच्यात म्हणून म्हणताय नाही, का? गावचा तर तो विषय नाही, पण सामाजिक कार्यात त्यांचे पती श्री नवनाथ हुले पाटील हे ना सक्रिय आहेत. काही तालुक्याच्या राजकारणात त्यांची चांगले जम बसवलेलं आहे त्यांनी, आणि ते प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतात. आणि आता पंचायत समितीची पण निवडणूक आहे. हो त्यामध्ये कोण उभे माहिती का? हो, माहिती आहे हा, ना, सांगा कैलास बरं. बोकाळे आणि आपले कपिल काळे. या दोघांमध्ये कोण विन होईल? कैलास बोकाळे, कारण की कैलास बोकाळे यांनी गेल्या वेळेस होते ते सदस्य, त्यावेळेस आम्हाला आमच्या संत सावता महाराजांच्या तिथं प्लेइंग ब्लॉक दिलेत. वेळोवेळी काही काम असेल तर वैयक्तिक लाभ असेल, प्रत्येक कोणी जाऊ सर्वसामान्य, हा कुठल्या पक्षाचा आलाय, तो कुठल्या पक्षाचा आलाय असा भेदभाव त्यांच्यापाशी नाही आहे अजिबात. त्यामुळं सर्वसामान्यांच्या मनात कैलास बोकाळ्यांविषयी एकदम प्रेम आहे, आस्था आहे. त्यामुळं कैलास बोकाळे 100% निवडून येतील, त्यात काही दुमत नाही. ओके, नाव काय म्हणले दादा खरं? श्री विशाल चंद्रकांत गोडेकर, नारोडी विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य. धन्यवाद. हे बोलतो. दादा तुम्ही पण सांगा की मतदानाचा तुम्हाला पण अधिकार आहे. हो, अधिकार आहेच आहे. आता गावचा उमेदवार म्हटल्यावर आमचं गावच्या जास्त कल राहणार. आणि पंचायत समितीला? पण तर कैलास बोकाळे ठरलंच आहे आमचं ना, बाकी काही नाही. ओके, जसं तुमचं ठरलंय तसं बाकी लोकांचं पण गावात ठरलंय का? हो, आमच्या गावात तर 100% ठरलेलंच आहे, त्याचे काय नाही. ओके, चालतंय. धन्यवाद गाव खबरशी बोलल्याबद्दल. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय नाव बाबा तुमचं? तुकाराम अनाजी हुले.
बाबा जेडपीच्या निवडणुका लागल्यात माहिती का? हो. कोण उमेदवार आहेत? नारोडीचे सरपंच मंगलताई उले आणि दरेकर. आता यांच्यामध्ये बाजी कोण मारणार? मंगलताई उले. ओके चालते. आणि पंचायत समितीसाठी कैलास बोकाळे. कैलास बोच का? त्यांना अनुभव आहे, भरपूर कामं केलेत आमच्या गावातही कामं केलेत कैलास बोकाळे. तुमची कामं केली म्हणताय? हो ठीक आहे. म्हणजे आता निवडून तुम्ही त्यांना देणार? देणार. ठीक आहे. पण आता कपिल काळे पण आहेत, तरुण चेहरा आहे, त्यांना कसं काय? आहे परंतु यांना अनुभव जास्त आहे. बीडी आनंदचं नातू आहे म्हणून म्हणलं. हा. तरी पण तुम्ही कोणाला मतदान करणार? बोल ना. ओके धन्यवाद बाबा बोलल्याबद्दल. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव म्हणले? संजय नानाभाऊ राऊत. राऊत दादा, आपले पंचायत समिती झेडपीच्या निवडणुका लागल्यात माहिती आहे ना? हां झेडपीला तुमच्या गावचा उमेदवार आहे हां मंगल नवनाथ हुले, हां. आणि त्यांच्या विरुद्ध कैलास आपले त्यांच्या विरुद्ध सुवर्णा देवीदास दरेकर हे उभे आहेत. तर यापैकी तुमची पसंती कोणाला आहे? आमचे सरपंच बाई नवनाथ हुले. मंगल नवनाथ हुले. हां मंगलबाई नवनाथ हुले. ओके. आणि पंचायत समितीला माहिती आहे कोण उभे? आपले कैलासभाऊ काळे ना. हा. ते विरुद्ध कपिल काळे आहेत. राष्ट्रवादी. तर या दोघांमध्ये कोणाला जास्त पसंती? दोघे पण आमचे सरपंच बाई पण हा. आणि कैलासभाऊ काळे. धन्यवाद. दोन्ही आमचीच माणसं आहेत. नमस्कार मावशी. तर झेडपीला माहिती आहे कोण उभे आहे? हा मंगलताई ना. मंगलताई विरुद्ध ते सुवर्णा देवीदास दरेकर यांच्या पत्नी आहेत. हा सुवर्णा देवीदास दरेकर ह्या आहेत. हा. तर यांच्यामध्ये तुमची पसंती कोणाला आहे झेडपीला? मंगलताई. मंगलताई. हा. आणि पंचायत समितीला कैलास काळे. विरुद्ध कपिल काळे पण आहेत. हा मग दोन्ही सारखे आहेत आम्हाला. मग कोण, कपिल काळे की कैलास बोकाळे? कैलास काळे. ठीक आहे चालते. धन्यवाद. धन्यवाद. जाऊ तुमच्या शेळ्या गेल्या पुढं. म्हटलं ना तुम्हाला. झेडपीची निवडणूक लागली माहिती आहे तुम्हाला? हां. उमेदवार माहिती आहे का कोण आहे? कोण आता मी मुंबईहून आलोय. हां. मतदान करता का इथं? हा मतदान. इथंच आहे ना? हां. त्यांची पत्नी नाही काय? नाही स्वतः कैलास बोकाळे उभे आहेत हो विरुद्ध कपिल काळे. कपिल काय. तर यापैकी तुमचं मतदान कुणाला असेल? याला कैलास बोकाळे. कैलास बननाच का? काय म्हणजे आता हा त्यांनी पहिल्यापासून इथं राहिलेलं आहे. हो बा. कामं केलेत का तुम्ही? हो भरपूर कामं केलं. ठीक आहे चालेल. धन्यवाद. बोलायचं एक नंबर आहे बाबा. झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. तर तुमची पसंती कोणाला आहे? काळे. काळ्यांना पसंती. कोण काळे पण? कारण दोन्ही काळेच उभे आहेत. हो जे काळे ते काय ते बरोबर. तुमची पसंती कोणाला म्हणले? कैलास बोकाळे. ओके धन्यवाद बाबा. दादा काय नाव? वसंत वाघमारे. बाबा आता झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात, तुमची पसंती कोणाला आहे? मंगलताई उले. काय म्हणले? मंगलताई उले. कैलास बोकाळे. का बरं नाव आधी फिक्सच करून ठेवलेत का काय? नाही आमच्या गावात याच्यातून तालुक्यातून तोच उमेदवार आहे. आज 40 वर्ष झाली वळसे पाटलात मतदान करू. हो का? कैलास बोला पण 40. तुम्ही कट्टर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते? हो. ओके ठीक आहे. आमच्या गावात भरपूर कामं केले त्यांनी. चालते दादा, गाव खबरशी बोलल्याबद्दल धन्यवाद. चला.